डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान, विरोधकांचे आरोप व त्याचे खंडन, भाग 1. 29 ऑगस्ट 1947 रोजी सिन्हा यांनी मांडलेल्या ठरावांनुसार 7 सदस्यांची संविधानाची मसुदा समिती गठीत करण्यात यावी असा ठराव झाला. त्यानुसार 30 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. 2 महिन्यानंतर म्हणजे 27 ऑक्टोबर 1947 रोजी मसुदा समितीची पहिली बैठक घेण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बी. एन. राव यांनी तयार केलेला ड्राफ्ट सर्व सदस्यांना वितरित करावा असे पत्राद्वारे कळवले. परंतु बी. एन. राव यांच्या ड्राफ्टसोबत इतर ज्या उपसमिती होत्या त्यांचे ही रिपोर्ट ग्राह्य धरूनच संविधानाचा नवा मसुदा तयार करायचा आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर सदस्यांचे मत घेऊन डॉ. राजेंद्र प्रसाद सिंग यांना कळवले. म्हणजे बी. एन. राव यांच्या ड्राफ्टवर संविधान तयार झाले. बाबासाहेब यांचे त्यात काही योगदान नव्हते हा दावा खोटा आहे. 30 ऑगस्ट 1947 नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुद्यातील कलमांचे स्वतः लक्ष देऊन स्वतःच्या शब्दरचना असलेली कलमे तयार केली हे महत्वाचे व नमूद करायला हवे. 27 ऑक्टोबर 1947 पासून मसुद्याच्या कलमावर त्याची शब्दरचना, त्यातले बदल, कोणते शब्द वाढवावे, शब्दरचना कोणत्या कलमाची बदलावी याचा विचार करत सखोल चर्चा घडवून आणत त्यावर निर्णय घेण्यात आले. 21 फेब्रुवारी 1948 मसुदा सादर करताना त्या मसुद्यासोबत बाबासाहेब यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना एक पत्र लिहिले होते. ते सर्वांनी वाचूनच काढले पाहिजे. त्या पत्रातील प्रस्तावना अशी आहे की संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी पारित केलेल्या ठरावानुसार नियुक्त केलेल्या मसुदा समितीने तयार केलेला भारताचा नवीन संविधान मसुदा समितीतर्फे मी सादर करत आहे. त्यामुळे बी. एन. राव यांच्या ड्राफ्टच स्वीकारला गेला हे खोटे आहे हे सिद्ध होते. या पत्रात बाबासाहेब यांनी इतर सभासदांच्या उपस्थितीबद्दल माहिती देत मसुदा समितीने कोणते निर्णय घेतले, काय काय बदल केले याची मांडणी करत संविधानाच्या उद्देशपत्रिकापासून भारताचे वर्णन, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, संघराज्याच्या राष्ट्रपतीचे अधिकार, राजसभेचे गठन आदी अनेक मुद्दे व त्यामधील बदलांवर भाष्य केले आहे. बाबासाहेब यांनी एक एक मुद्दा घेत आधीचा मसुदा आणि नंतर तयार झालेला मसुदा यामधील कोणते बदल करण्यात आले व का केले याचे विवेचन दिले आहे. त्यामुळे बाबासाहेब यांच्यावर त्यांनी संविधान सभेत काहीच केले नाही हा जो दावा ठोकला जातो तो किती पोकळ आहे ते कळते. जर आपण या सर्वांचा अभ्यास केला तर कळून येईल की बाबासाहेब यांना घटनेचे शिल्पकार का म्हणतात. तरीही बी. एन. राव यांना बाबासाहेब यांनी धन्यवाद दिलेच. 26 फेब्रुवारी 1948 भारत सरकारच्या गजेटने हा मसुदा लोकांची मते जाणून घ्यावा व त्यांचे सल्ले, मते जाणून घेण्यासाठी प्रकाशित केला आणि लोकांना संविधानाच्या मसुद्यासाठी तब्बल 8 महिन्याचा कालावधी दिला. संविधान निर्मिती प्रक्रियेत लोकांचा सहभाग नव्हता, त्यांच्या मतांचा विचार केला नाही हा दावा ही सपशेल फेल ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार नाही असे बरेच लोक म्हणतात. परंतु 4 नोव्हेंबर 1948 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी संविधानाचा मसुदा जेव्हा संविधान सभेला सादर केला तेव्हा प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी जे भाषण केले त्याचा परिणाम इतर सदस्यांवर झाला. या सभेत उपस्थित असलेल्या काही सदस्यांचे मी मते देत आहे. एक टी. कृष्णमाचारी, सभागृहाला जाणीव असेल की तुम्ही नियुक्त केलेल्या 7 सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला व त्या जागी दुसरा नेमण्यात आला. एक सदस्य मरण पावला व ती जागा ही भरण्यात आली नाही. एक सदस्य दूर अमेरिकेत होते व त्यांचीही जागा भरण्यात आली नाही. दुसरा एकजण संस्थांच्या कारभारात गुंतलेला होता व तेवढ्यापुरती तीही जागा रिकामी होती. 1 किंवा 2 सदस्य दिल्लीपासून दूर राहत होते. प्रकृती अस्वस्थमुळे हजर राहू शकले नाही. तेव्हा हे संविधान तयार करण्याचे ओझे अंतिमतः डॉ. आंबेडकरावर पडले. संविधान तयार करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती फार चांगली नव्हती. डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर, ब्रॉन्कायटिस, न्यूरायटिस सारखे आजार त्यांना असतानाही बाबासाहेब यांनी हे कार्य पूर्ण केले व त्यांनी हे काम यशस्वीरित्या पार पडले. हे त्यांचे कार्य निःसंशय प्रशंसनीय आहे व याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. 2 काजी सय्यद करीमुद्दीन संविधानाचा मसुदा विचारार्थ ठेवण्याच्या प्रस्तावावर डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांचे भाषण लक्षणीय होई आणि मला खात्री आहे की पुढील पिढ्यांपर्यंत एक महान घटनाकार म्हणून त्यांची निश्चितपणे नोंद होईल. 3 डॉ. P.S. देशमुख, माझे सन्माननीय मित्र, डॉ. आंबेडकरांचे भाषण उत्कृष्ट दर्जाचे होते. सादर करण्यात आलेल्या मसुद्यावरील ते प्रारंका 9 भाष्य होते. सर्वांना विदितच आहे ते एक नामांकित वकील आहे आणि मला वाटत त्यांच्यावरील जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जर त्यानं पूर्ण मोकळीक मिळाली असती तर या संविधानाला त्यांना वेगळा आकार देता आला असता. 4 डॉ. जोसेफ अल्बन डिसूजा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तज्ज्ञांना शोभेल असे तुलनात्मकदृष्ट्या श्रेष्ठ, स्वीकारण्यायोग्य, कार्यक्षम स्वरूपाचे संस्मरणीय दस्तावेज डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या मसुदा समितीने सादर केले आहे. वरील सदस्यांच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला समजूनच आले असेल की बाबासाहेब यांच्या संविधान निर्मिती प्रक्रियेत योगदान नाकारणारे विरोधक किती अंधारात आहे. घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा. प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्त्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हाव्याची असेल तर सरकार व जनता या उभयंतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे आवश्यक आहे. हे संकेत व नीती पुढील प्रमाणे आहे. सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहुसंख्याकांच्या नियमाचे पालन. त्याचप्रमाणे सरकारनेही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत. देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे असे दिसून आल्यास घटनात्मक नीतीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकारपदाचा त्याग केला पाहिजे व शेवटची गोष्ट म्हणजे राज्य शासन निःपक्षपाताने चालविले पाहिजे. आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटींवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिले असतात. त्यांना जर ही अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकारसूत्रे खाली ठेवली पाहिजेत. अल्पसंख्याकांबद्दल सरकारने आदर बाळगला पाहिजे. अल्पसंख्याकांना आपली मते मांडण्याची योग्य संधी असावी. याच पायावर पार्लमेंटरी लोकशाहीची उभारणी झालेली आहे. त्याचप्रमाणे निःपक्षपाती राज्यकारभार चालणे अवश्य आहे. ब्रिटिश जनता
कोणत्याही राजकीय पक्षाच्या लायकीचे मोजमाप त्याच्या गुणावरून करते. म्हणून एखादा पक्ष अधिकारावर आला तर त्याचे समाधान केले पाहिजे, त्याला खुश ठेवले पाहिजे. अशा वशिलेबाजीचा तेथे प्रश्नच उपस्थित होत नाही. भारतात मात्र अधिकारावर असलेला पक्ष काही लोकांना विशेष सवलती देतो, असे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे. जुन्या घातक प्रवृत्तीवर मात करून क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकुमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छळ राष्ट्रात चालणार नाही, अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे. लोक या मार्गे लागतील अशी मला खात्री आहे.